गणेशोत्सव आता अवघ्या 1 महिन्यावर आला असून पुणे शहरात विविध ठिकाणी आपण जर पाहिलं तर ढोल ताशाचे जे विविध पथकं आहेत त्यांच्याकडनं सराव केला जातो आणि याच काही ढोल पथकांना महापालिकेच्या मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्या यासाठी आज एक भाजपचं शिष्टमंडळ थेट पुणे महापालिकेच्या आयुक्तांना भेटलं आणि त्याचबरोबर ढोल ताशा महासंघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे वकील आहेत त्यांनी देखील आज आयुक्तांची भेट घेतलेली आणि सदर निवेदन जे आहे ते देखील महापालिकेच्या आयुक्तांना आज दिलेलं आहे। अध्यक्ष भाजपचे धीरज घाटे आपल्यासोबत आहेत। सर, काय निवेदन आहे नेमकं? आणि पुण्याचं आपण जर पाहिलं तर अनेक पथकं आहेत ज्याच्या सातत्याने संख्येत वाढ होतीये, त्यामुळे जागेचा विषय तर समोर येणारच होता। आपलं निवेदन काय? आज आम्ही पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना एक निवेदन दिले आणि त्यांना आम्ही असं म्हणले की पुण्याचा गणेशोत्सव त्याला एक सांस्कृतिक परंपरा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी गेले 125 वर्षापेक्षा अधिक पुण्यात गणेशोत्सव होतो आणि पुण्यातली तरुणाई ही संध्याकाळी 2-3 तास आपापली नोकरी व्यवसाय सांभाळून वादनाचा सराव करतात आणि गणेशोत्सवामध्ये हीच पथकं ही या मंडळांमध्ये वादनासाठी जातात। मागच्या आठवड्यामध्ये काही वर्तमानपत्रांतनं आणि माध्यमांच्या द्वारे अशी एक बातमी प्रसारित झाली होती की महानगरपालिका ढोल ताशा पथकाला सरावाला जागा उपलब्ध करून देणार नाही। मला असं वाटतं की या राज्यामध्ये एक संवेदनशील सरकार आहे जे कायम हिंदू धर्माचे सांस्कृतिक सण असतील परंपरा असतील याच्या पाठीशी उभं राहतं। गणेशोत्सवाला राज्योत्सव असा दर्जा या महायुती सरकारने दिला आहे आणि महानगरपालिकेने अशी भूमिका घेणं सोयीचं नाही। त्यामुळे आज आम्ही आयुक्तांना या पत्राद्वारे असं म्हणलंय की महानगरपालिकेच्या ज्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपण या ढोल ताशा पथकांना सरावासाठी उपलब्ध करून द्याव्यात। ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स नाही, कुठं काही त्रास होणार नाही याची काळजीसुद्धा ढोल ताशा पथकं घेतील आणि आज माननीय आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि त्यांनी तातडीने त्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत की या जागा उपलब्ध करून देण्यात येतील। आपल्यासोबत महासंघाचे पदाधिकारी सुद्धा आहेत। मागच्या वर्षी देखील हाच विषय जो आहे तो समोर आला होता। सणस मैदानात एखाद्या ढोल पथकाने जेव्हा वादन केलं होतं तेव्हा तिथले व्हिडिओ आणि त्याबद्दलच्या कार्यवाह्या या सुद्धा समोर आल्या होत्या। नेमकी यंदाची मागणी काय आहे? कारण महापालिकेच्या जागा जर आपण बघितल्या तर शहरातल्या घटत चालल्यात। अशा ठिकाणी आपण मागणी करतोय का सर्रास आपण ज्या मोकळ्या जागा दिसतील तिथे सरावाला द्या? सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरजदादा घाटे आणि पुणे महानगरपालिका या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ढोल ताशा पथकांची बाजू ऐकून घेतली आणि धीरजदादांनी नेहमीप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहून हा जागेचा प्रश्न सोडवला। कुठल्याच अशा जागी पथकं सराव करत नाहीत जिथे नागरिकांना शक्यतो त्रास होईल। वेळ पण आम्ही अशी बघितलेली की संध्याकाळी 6 ते 9 वाजता पुण्यातली 99% पथकं बंद झालेली असतात आणि राहिला मुद्दा जागेचा तर जी पथकं जिथे पहिल्यापासून सराव करतायत मागची कमीत कमी 7 ते 8 वर्ष त्या जागीच पथकं सराव करतायत। त्यामुळे तिथली नागरिक असतील, तिथल्या आजूबाजूचा रहिवासी भाग असेल आणि पथके असतील यांचं एकमेकांचं कोऑर्डिनेशन आणि रॅपो इतका चांगला आहे की त्यांना माहिती आहे कधी थांबवायचं आहे आणि कधी सराव करायचा आहे। त्यामुळे जे कुठले आमचे गाईडलाईन्स आहेत त्याच्या खाली आम्ही राहून सराव करू। ढोल ताशा महासंघाने पण यावर्षी स्वतःचे काही गाईडलाईन्स पथकांना दिलेले आहेत। त्या सर्व गाईडलाईन्सचा व्यवस्थित विचार करून सगळी ढोल ताशा पथकं यावर्षी सराव करतील आणि मी पुन्हा एकदा महानगरपालिका, धीरजदादा, आमचे बाप्पू मानकर असतील, पुनीत दादा असतील, अजय आप्पा असतील, हे सगळेजण स्वतः आधी गणेशोत्सवाचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे आमची जी कुठली मागणी असते त्या मागणीचं त्यांना इमिजिएटली त्यांना कळतं की नक्की याच्यातनं सोल्युशन काय काढायचं आहे। मागच्या वर्षी पण जेव्हा नदीपात्रात पूर आलेला 25 जुलैला आणि जवळपास पुण्यातल्या 22 पथकांचं एक 50-1 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं, तेव्हा पण पुनीतदादा असतील, बाप्पू असतील, धीरजदादा असतील यांनी स्वतःहून तिथली पाहणी केली आणि जवळपास त्या जे काही नुकसान झालेलं चंद्रकांत दादांच्या मार्फत असेल त्या सर्व आम्हाला तेव्हा सोल्युशन मिळालेलं। त्यामुळे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। थँक्यू। आपण बघू शकतो की ढोल ताशा महासंघाच्या वतीने यंदा काही नवीन मार्गदर्शक तत्त्व जे आहेत ते देखील आता राबवायला सुरुवात केलेली आहे। आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही, मात्र नियमित वेळेत आम्हाला सराव करू द्या आणि ज्या महापालिकेच्या मोकळ्या जागा आहेत तिथे हा सगळा सराव सुरू करू द्यावा अशी मागणी आता भाजप आणि पुण्यातल्या ढोल ताशा पथकाच्या महासंघाने थेट महापालिकेत उपस्थित केली आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.